वंदन करुणास विघ्न अनेक लेकुराचेत वाहे माऊलीचे चित्त ऐसी कडवऱ्याची जाती करीला भाविन प्रीती अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंगरायाच्या चरणी शोभा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे प्रथम पुण्यस्मरण आहे अशा वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती पुष्पाबाई शंकर जाधव यांच्या मुक्तिप्रित्यर्थ तुम्हा सर्व सज्जनांच्या समोर माता भगिनींच्या समोर माझे गुरुजन महात्माजन सर्वांच्या समवेत जो अभंग म्हणून दाखवला अभंग जगद्वंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांचा आहे. अभंगाचे 4 चरण आहेत. या अभंगाच्या द्वारा अपरोक्षत्वाने संतांचं वर्णन केलं जात आहे आणि त्यासाठी उदाहरण आईचं दिलं जातं. विठ्ठला विठ्ठला काही ठिकाणी परोक्ष शब्द वापरला तर तो थोडा दूरचा वाटतो, अपरोक्ष वापरला थोडा जवळचा वाटतो. आजच्या कीर्तनाचं आयोजक श्री हरिभक्त आमचे लाडके, कधी सोबत राहणारे, कधी जीव लावणारे, कधी प्रेमाने विचार न करणारे असे आमचे सचिनजी महाराज भोले. तसं तर पाहिलं ते फक्त निमंत्रक आहेत, पण आयोजक आमचे श्री हरिभक्तपरायण शंकरजी तुकाराम जाधव, पुष्पा आईंचे पतिश्री, तसेच पुष्पाईंना जे 3 लेकरं आहेत त्यापैकी आप्पासाहेब, गणेशजी आणि भोले महाराजांचे पाहुणे कृष्णा जाधव. तसेच त्यांना एक बहीण सुद्धा आहे, राधाताई. काय राधाताई असं आहे, राधाताई सतीश ना काळे. या सर्वांनी हे आयोजन केलेलं आहे. गरम एवढं होतंय की बसावं की न बसावं. तुमच्या 1 मिनिटाला तर कायम किंमत आहे आणि तुम्ही सुद्धा पाहुणेत, आम्ही सुद्धा पाहुणेत आणि ज्यांनी आयोजन केलंय त्यांना सुद्धा वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने आयोजन झालं पाहिजे. वा वा, मिनिटाला किंमत दिली. विठ्ठला जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतायत. संत कसे असा जेव्हा तुकोबारांना कोणी प्रश्न केलाय तेव्हा तुकोबारांना आई जशी निरपेक्ष प्रेम करते, आई जशी लाभाविना प्रीती करते लेकरावर, तसं संत महापुरुष साऱ्या समाजाच्या कल्याणासाठी लाभाविना प्रीती करतात. वर्ष श्राद्ध आणि त्यानिमित्ताने कार्यक्रम करणं म्हणजे पितृशांती हा एक योग आहे. तसे 3 प्रकारचे दोष सांगितले, पितृदोष, आहूत दोष आणि वासुक पितृदोष. अशी शांती जर केली, अशा कार्यक्रमात जर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर आपल्या पूर्वजांची जी आपल्या घराविषयी, आपल्याविषयी, संबंधांविषयी जी आसक्ती असते ते बंधन तुटतं आणि ते ईश्वराशी जुळत असतात. यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आता ते येतील, ते नातेवाईक किती जवळचे जरी असले तरी त्यांनी मागेच बसायचं, असं मध्ये डिस्टर्ब करायचं. आमचे राजेंद्रजी महाराज तवर कुठे हे देत का तवर ना तवार गोसेवक आहेत, गायक आहेत. कमी जरी गर्दी असली परंतु कीर्तन श्रवण करणारी गर्दी आहे. आणि त्यात आमचे असे कैलास महाराज पवारांसारखे, कृष्णा विठ्ठल महाराजांसारखे, अजून आमचे दीपक महाराज आणि पुन्हा गणेश महाराजांसारखे गुणीजन असले की 1 वाजेपर्यंत जरी कीर्तन सुरू असलं तरी देखील कोणत्याच प्रकारचा आळस श्रोतेजनांच्या मध्ये येणार नाही. आणि साऊंड सिस्टीमही अति सुंदर आहे आणि बोलका माणूस, गोड बोलणारा माणूस, त्या माणसाच्याकडून जर नियोजन झालं असेल तर अधिक गोड असेल. विठाला जनार्दन महाराज बोचरे
सर्वच मंडळी ही सरपंच मंडळी कुठले तुम्ही कुर्मा वा दिनकर राव आता पाणी वगैरे ठेवून द्या बस. मला सचिन महाराजांनी सांगितलं की आई जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं तुम्ही आई सांगा. खर तर हा मुक्तीचा कार्यक्रम आहे. याच्या समय शेवट तुम्हाला याचसाठी किंवा यादसाठी केला होता तास हे असे अभंग घेतले तर ते पूरक ठरत असतात. पण असे अभंग जर घेतलं तर लोकांना नाविन्य वाटतं की ह्याच्यात काय असेल. तसं जर बघितलं काही अभंगांचे अर्थ सांगणं अगदी सोपं आहे आणि काही अभंगांचे अर्थ जरी सोपे वाटत असले तरी कठीण असतात. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा संतांना विनंती करणार आहे. जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना पांडुरंगाच्याकडे जाणे आपल्या गावाला जाणे याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना केलेली विनंती. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत याच्यानंतर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग आणि नंतरचा हा अभंग आहे. तुकोबारायांनी संतांना केलेली विनंती. पण संतांना विनंती करत असताना तुकोबाराय संतांना सांगतायत अहो मी तुमच्याकडे जी अपेक्षा करतोय ती का करतोय कारण तुम्ही माझे माय बाप आहेत. विठाला विठाला संत महापुरुषांना अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत जरी पाहिलं नाथबाबांच्या भूमिकेत जरी पाहिलं नाथबाबांनी सुद्धा अशाच प्रकारे संतांचं वर्णन केलंय. साधू संत माये बाप साधू संत माये बाप पाठले का तुमचा वा मला आज आठवलं नाही. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर धर्माचे मुख्य स्थान तीही केले कृपादान. बोध दिला मद सांगाते मार्ग दावेला नीट भ्रांती समोर गेली. असा पुढचे असे प्रकरण आहेत. पांगडा आहे पण बरं आहे गोड आहे. मलाही आठवलं नाही ते बरं झालं तुम्हाला आठवलं नाही तेही बरं झालं. अजून एक अभंग आहे. तुम्ही संत माय तुम्ही संत माय संतांना मायबाप तुकोबाराय अनेक अभंगांच्या द्वारा म्हणतात. तसं या अभंगात संतांच्याकडे तुकोबारायांना विनंती करायची पण संत कसे हे तुकोबारायांना या अभंगाच्या द्वारा सांगायचे सुद्धा आहे. जगामध्ये ईश्वर प्रेम करत नाही असं नाही. जगातील प्रत्येक प्राण्यावर ईश्वराचं प्रेम आहे पण त्या प्रेमामध्ये देवाचा थोडा भेद आहे. प्रेम देव करतोच जगाचा बाप आहे म्हणून करतोच पण त्या प्रेमामध्ये कुठेतरी भेद दिसतो. जसा जो भक्त देवावर प्रेम करतो तसा भगवान त्याच्यासाठी उभा राहतो तसा त्याच्यासाठी प्रस्तुत होतो. जाकी रही भावनाचे प्रभु मूरत तिन देखैसी. जशी भावना तसा भगवान बनतो. पण संतांचं तसं नाही. संतांचं कसं आहे जो खांडावया गाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा का गाई ती तृषारू का व्याघ्रा विष होऊन मारू जशी गंगा
सर्वांसाठी समय, वृक्ष सर्वांसाठी समय, तसं संतांचं प्रेम समय. शिव्या देणाऱ्याला सुद्धा तारतातच, हात जोडणाऱ्याला सुद्धा तारतातच, पण देवाचं तसं नाही. बघता राखे पाया मला एक तर पांढरी 2 वर कीर्तन करायची सवय, नाही तर पांढरी 3 वर, पण हा 2 जर असला की माझं दुसरंच चालतं. बत्ता राखे पायापास नको, आता जो हो गया इधर हो, इधर कैलाश है, इधर विठ्ठल है. यहाँ भगवान शंकर विराजमान है और यहाँ तो कट पर हाथ रख के खड़े लेकिन बैठे हो. देवाचं प्रेम त्याच्यामध्ये विषमता आहे. कारण 7व्या स्कंदामध्ये राजा परीक्षितींनी शुकाचार्यांना प्रश्न केलाय, रुद्रासुराने इतकी सुंदर स्तुती करावी भगवान नारायणांची, तरी देखील इंद्राच्या वज्रामध्ये प्रवेश करून रुद्रासुराचा वध भगवान नारायणांच्या द्वारा झाला. मला वाटतं देवांवर भगवान प्रेम करतात आणि राक्षसांचा विरोध करतात, कारण ती स्तुती इतकी सुंदर आहे. अजात पक्षा इव मातरम खगा स्तन्यमेतावत्सतरा सुदार्ता प्रियम प्रियम विष्णं विषन्ना मनोरविंदाक्षति दोक्षते त्वाम. किती सुंदर भाव व्यक्त केलाय. हे नारायण, तुम्ही या वज्रामध्ये प्रवेश केलेला आहे, म्हणून इंद्राच्या वज्राच्या द्वारा माझा मृत्यू निश्चित होणार आहे. पण मी तुमच्याकडून मोक्ष सुद्धा मागणार नाही, मी तुमच्याकडून ब्रह्मलोक सुद्धा मागणार नाही. ननाक पृष्ठम न पारमेष्टम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धी पुनर्भवम वा. मी काही मागत नाही, फक्त दासानुदासो भवितास्मि भूया. तुमच्या दासांचा दास मला होण्याचा योग यावा. अशी सुंदर स्तुती केल्यानंतर सुद्धा इंद्राच्या वज्राच्या द्वारा रुद्रासुराचा मृत्यू होतो. तेव्हा राजा परीक्षिती म्हणतात, देव असा आहे की तो देव भेद करताना मला दिसतोय. पण संतांचं प्रेम तसं नाही. संतांचं प्रेम समय, आणि म्हणून संतांचं वर्णन करत असताना स्वतः भगवान सांगतात, संत त्यांना म्हणावं, यो मत भक्त समे प्रिया. पण कोण? यो न रिष्यती न द्वेष्टी न सोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी अत्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी वार्षे मिल सागरो जैसा नित्य निर्भरो. तसा भगवान परमात्मांचा भक्त, भगवंताला आवडणारा भक्त सम असतो. शमशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. असं भगवंताचं नाही, भगवंताचं वेगळे. आईचं सुद्धा तसंच असतं. नुसतं आप्पा साहेबांवर प्रेम केलं असं नाही, कृष्णावर सुद्धा सारखंच आहे. मधले जे आहेत गणपती बाप्पा, मी सुद्धा मधला आहे. मधल्या व्यक्तीला काय वाटत असतं, मोठ्यावर नाही तर लहान्यावर प्रेम करते, मधव्यावर करत नाही. कुठे गेले गणपती? काय वाटतं? असं प्रत्येक मुलाला वाटतं. मला बरं वाटायचं, थोडं वाटायचं. पण आईची दृष्टी सम असते. एक कधी समजते, आई गेल्यानंतर समजते. मार जास्त कोणी खाल्ला तिघांपैकी? आईचा. कृष्णांनी खाल्ला का आप्पासाहेबांनी खाल्ला का तुम्ही खाल्ला? आईने मारलंच नाही. कारण जी शंकराच्या चरणाचा अखंड पुष्प असेल, ते पुष्प कधीही इतर ठिकाणी वेगळ्या भूमिकेत राहणार नाही. विठाला 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 विठाला. काय सुंदर जीवनाचा शेवटचा श्वास भगवान शंकरांची आवडती भूमी तिथं जर घेतला असेल आणि भगवान शंकरांचं चिंतन करत देह सोडला असेल, एवढं भाग्य कोणाला लाभतं? कोणाला लाभत नाही. हे भाग्य आहे बरं का राधाबाई.
तुझी आई गेली, तुला आई अजून 15 वर्ष पाहिजे होती अशी तुझी अपेक्षा आहे, पण तरी देखील जी माऊली ज्या उत्तरखंडामध्ये भगवान शंकरांनी अखंड साधना आता सुद्धा करावी अशा भूमीत जाऊन जर देह सोडला असेल, ठेवला असेल, तर त्या माऊलीने अनंत जन्माचं काहीतरी पुण्य केलं असेल. लोक काशीला मरायला जातात, 15 वर्ष तिथं राहतात, पण गावाकडचा फोन येतो एका दिवसासाठी, गावाकडे येतात आणि गावाकडे मरतात, पण तिथं मरत नाही. पण अशी पुण्यवान व्यक्ती की जी तीर्थक्षेत्राला गेली, तीर्थक्षेत्रात जगतपित्याचं दर्शन करायला गेली आणि जगतपित्याचं दर्शन करत करत जगतपित्याचं स्मरण करत करत जर देह सोडला असेल, तर त्या माऊली इतकं पुण्य कोणाचं असेल. तुकोबारा एका बाजूला सांगतात, अंतकाळी जाते कडे ठाणका बोलला. या गावच्या सर्व लोकांनी प्रयत्न करायचा की आपण पुष्पाई जिथं गेल्यात तिथं आपण जाऊ आणि तिथं देह ठेवू. तुम्ही लाख जन्म जरी घेतले तरी तुमच्याकडून शक्य नाही, शक्यच नाही, शक्य नाही. कीर्तनकार महाराज सुद्धा गेले तिथून, ते पैसे कमवून येऊ शकतात पण मरू शकत नाही. कीर्तनकार सुद्धा मरू शकत नाही, कथा वाचक सुद्धा मरू शकत नाही. एखादं पुण्यवान व्यक्तिमत्व असतं की ज्यांची देवावर अपार श्रद्धा असेल, अशाच व्यक्तींच्यासाठी भगवंताचं तिथं बोलवणं असतं. अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप तीर्थक्षेत्रामध्ये जसं जातं, तसं तीर्थक्षेत्रामध्ये देह ठेवणाऱ्या व्यक्तीला स्व इच्छेने जर जन्म घेण्याची इच्छा असेल तर जन्म घेऊ शकते, नाही तर जन्म मरण नाही त्यांना. जसं नामदेव सांगतात, बीज बाजूने केलेला ही जन्म मरण नाही, तसं आता पुष्पा आईंना जन्मांची मी जेव्हा 2003 मध्ये जालना जिल्ह्यात पहिल्यांदा कीर्तन करायला आलो, तेव्हा हे लोक 5वी 6वी ला असतील, पण आज जालना जिल्ह्याचे नाव याच लोकांमुळे. जालना जिल्हा, संभाजीनगर, अख्खा मराठवाडा, आमच्या कैलास महाराजांना तर खानदेशात सुद्धा, विदर्भात सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि मराठवाड्यात सुद्धा एक वेगळा नाम, वेगळा लौकिक आहे. विठ्ठल महाराजासोबत काय आवाज गोड प्रत्येकाला दिला जात नाही. आमचे सचिन महाराज सुद्धा कीर्तनकार व्यतिरिक्त जर राहिले असते तर असेच राहिले असते, पण त्यांनी लवकर आमची जात पकडून घेतली. पण तरी देखील असे गोड. आणि हे माणसाचं बोलणं मधुर असावं याचं फोर एक्झाम्पल ते. तो माणूस किती रागाला तरी गोडच बोलतो. मी 100 वेळा रागवलोय कमीत कमी माझ्या आयुष्यात. किती वेळा? 100 वेळा. एकदा एकादशीला रागवलो होतो.
त्याचं कारण वेगळं होतं. आणि एकदा लग्नाच्या आधी रागवलं होतं. 2-3 वर्ष लग्नाच्या साठी थांबायला पाहिजे होतं, जेणेकरून फार मोठा महाराष्ट्रात लौकिक झाला असता. एकदा तेव्हा रागवलं होतो, पण लग्नात काय रागवलं. पण चेहरा सदा प्रसन्न. दीपकराव, खरं सांगा, तुम्ही अंधारात दिसतायत, थोडे अचानक आलेले दिसतायत आज. कैलास महाराजांनी प्रमाण दिलं, त्यांची सरली हेर झाला सफल व्यापार. मी कितीतरी 25 वर्ष 98ला पहिलं कीर्तन केलं होतं. आज 27 वर्षाचा किंवा 26 वर्षाचा काल गेला असेल तरी मला अजून सुद्धा गॅरंटी नाही की माझी हेरदार संपेल की नाही. कारण एक राजा होऊन गेला, त्या राजाच्या जन्माच्या आधी या देशाचं नाव अजनाब खंड होतं. काय त्या राजाने इतकं सुंदर राज्य चालवलं की त्या राजाच्या नावाने आज आपल्या देशाचं नाव भारत आहे. त्या भरतांनी इतकं सुंदर राज्य चालवावं आणि त्या भरतांनी मुक्तीसाठी गंडकीचा तीर साधावा. पण गंडकीच्या तीरावर साधना सुरू असताना मध्येच हरणाचं पारस जीवनात यावं आणि मुक्तीसाठी गेलेला राजा जन्म घेतो. जड भरत राजा सुद्धा हरणाचा जन्म घ्यावा लागला. आता मी सुद्धा 100 काहीतरी सामर्थ्य असलो तरी देखील माझ्या जीवनामध्ये माझा मृत्यू असा गोळून सांगता येत नाही. म्हणून माझी पुष्पमाळ साष्टांग प्रणिपात करणं योग्य आहे, लायक आहे. कारण ती जगतपित्याच्या हृदयाशी आणि जगतपित्याच्या चरणाशी जुळलेली व्यक्ती आहे. शंकरराव कुठे तिथे बसलेले? शंकरराव कुठे? बरं का बाबा, तुम्ही अखंड शिवपूजा करतात, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही शिव मंदिरात जातात, हे सर्व गावाला माहिती. आणि तुम्ही भगवान शंकरांना जे पुष्प चढवलं ते पुष्प तर नक्कीच भगवान शंकरांना आवडलं. पण जे पुष्पाईच्या आई वडिलांनी तुमच्या चरणांवर चढवलं होतं ते पुष्प सुद्धा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय वाटलं. आणि म्हणून भगवान शंकरांनी इच्छा नसताना परिवारातील कोणत्याही सदस्याची इच्छा नव्हती की पुष्पाई जावी. कारण तो दिवस असा होता, आमचे सचिन महाराज बोलले की अख्ख्या गावात चूल सुद्धा पेटली नाही. त्या माऊलीचा व्यवहार किती सुंदर असेल, त्या माऊलीचे शब्द किती मधुर असतील, त्या माऊलीने दिलेलं प्रेम कसं असेल. विठ्ठला 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 आई लेकरांवर, पण तरी देखील त्या प्रेमामध्ये कुठे स्वार्थ नसतो, त्या प्रेमामध्ये कुठे लोभ नसतो. म्हणून संत महापुरुष आणि माय फक्त लेकरांपुरती तशी असते, पण संत महापुरुष व्यापक असतात. हे विश्वची माझे घर अशी त्यांची मती आणि साऱ्या विश्वावर त्यांचं सारखं प्रेम. अवघाची संसार किंबहुना सर्व सुखी. म्हणून संत महापुरुषांना आळवत असताना, संत महापुरुषांची स्तुती करत असताना, संत महापुरुषांना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अहो संत महापुरुष, अहो साधुजन, तुम्ही कसे, जसे आई लेकराच्या हिताचा विचार करते तसं तुम्ही माझ्या हिताचा तुम्ही विचार करावा. पहिल्या कारणात
काय सुंदर श्रोते इतके एकाग्र होऊन ऐकतात की त्यांना टाळीच वाजवावी वाटत नाही. लेकुराचे हित माझ्या विठ्ठल बुवाला पहा तुम्ही, एवढा पंखाचा वारा त्यांच्यापर्यंत पोहोचतो तरी ओले, म्हणजे किती घाम येतोय, मग थोडी टाळी वाजवून त्यांना प्रसन्न ठेवायला काय हरकत. आता नका वाजू ना. विठ्ठल महाराज तुम्हाला आई आहेत ना? सचिन महाराज तुमच्या आई आहेत, कैलास महाराज. पण लग्न झाल्यावर मुलगा बदमाश असतो. कीर्तनकार महाराज का असे ना बरं, थोडा बदमाश होतो. बायकोला कोपऱ्यात तो सांगतोच काय, माझी आई मेंटल तिच्या नादी लागू, मी लग्न केलं नाही म्हणून तू लग्न झालेल्यांचा अनुभव सांगतो मी काय. तुम्ही ज्या अर्थी मान हलवतात अजून लग्न झालेलं नाही. दास लेकुराची जनार्दन ज्या अर्थी हसतायत, काहीतरी झालं. लेकुराची आईचं प्रेम काही वेगळं.